आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिक सेनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। संविधानाच्या अवमानाप्रकरणी मागच्याच आठवड्यात परभणीत मोठं आंदोलन झालं होतं। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन देखील करावं लागलं होतं। पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं। याच वेळेस कारागृहात एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। त्या पार्श्वभूमीवर आज आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। परभणीत आंदोलकांवर दाखल केलेले सगळे गुन्हे मागे व्हावेत, अटकेतील सगळ्या आंदोलकांची सुटका करावी, अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशा मागण्या देखील केल्या जात आहेत। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। संविधानाच्या अवमानाप्रकरणी खरं तर मागच्याच आठवड्यात परभणीत मोठं आंदोलन झालं होतं आणि याच दरम्यान कारागृहात एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यूही झाला होता। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। खरं तर आपण बघतोय आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। नेमका प्रशासनाकडून कशी खबरदारी घेतली जाते परभणीमध्ये? आज आनंदराज आंबेडकर झाले, परत आरपीआयचे खरात सचिन खरात गटाचे सचिन खरात असतील, त्यांनी या बंदला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आज आंबेडकरी अनुयायांतर्फे याचा निषेध केला जातोय। 35 वर्षीय सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय, न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे आता हे सगळे पडसाद आपल्याला दिसून येत आहेत की बंद केलं पाहिजे, महाराष्ट्र बंद केलं पाहिजे, एकच त्यांची ही मागणी आहे। परंतु ह्या सर्व गोष्टींचा विचार घेता पोलिसांतर्फे आव्हान केलं जात आहे की न्यायालयीन कोठडीमध्ये 35 वर्षीय सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता, पण खबरदारी म्हणून पोलिसांनी राखीव दलाचे पोलीस असतील ते तैनात केलेले आहेत आणि सर्वांना आवाहन केलं आहे की शांततेने हा बंद पार करावा। तर काही भागातून कॅन्डल मार्च होईल आणि मार्च देखील होईल। वर्षा, निश्चितच त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींसंदर्भात सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।